श्री स्वामी समर्थ. देवासमोर लावलेली समयची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नाही. कारण गुरुमाऊली म्हणतात, यमाची दिशा आहे म्हणून यमाची पूजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यमदूत्याला यमाची पूजा केली जाते. तेव्हा दिवा लावला जातो. तेव्हाच दिवा लावला जातो. स्त्रियांनी केव्हाही का तुळस तोडू नये. ही सौभाग्य देणारी आहे म्हणून तुळस स्त्रियांनी कधी पण तोडायची नसतात. देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी? गुरुमाऊली म्हणतात, ब्रह्मांडाकडे निर्गुण ईश्वर ऊर्जा उत्कृष्ट होते. ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी. एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्राक, 3 गणपती असूनही. गुरुमाऊली म्हणतात, प्रत्येक गोष्टीचं तत्व असते. आई बाप हे 2 होऊ शकत नाही, एकच असतात. पूजा करताना दैत्यांची पूजा केली जात नाही म्हणून 2 गणपतीची पूजा करू नये एकाच घरात. गायत्री मंत्र हा आसनावर जपावे. रस्त्यातून येता जाता जपू नये. गुरुमाऊली म्हणतात, हा राजमंत्र आहे. ज्या मंत्राची बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर बसूनच करावे. एकाग्रता महत्त्वाची असते. रस्त्यातून जाता येता गाडीत जपता येत नाही. निरंजनी हे तूप तेल कधीही एकत्र करू नये. तूप आणि तेल एकत्र करू नये. तूप हे सत्व तत्व निर्गुण आहे, तर तेल हे रज तत्व आणि सगुण आहे. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, हे दोन्ही एकत्र करायचे नसतात. नाहीतर तम तत्व वाढेल, संकटे, राक्षस संकटे येतील. विष्णूच्या मस्तकावर वाहिलेली फूल मनुष्याच्या आपल्या मस्तकावर का ठेवू नये? फुले ही देवतांची पवित्र का आहे. विष्णू तत्व चैतन्य त्या फुलात येते. शक्ती स्वरूप होते आणि शक्ती आपणास सहन होत नाही. म्हणून शिवमंदिरात, सूर्यमंदिरात शंख, देव मंदिरात बासरी का वाजू नये? शिव तनभाव आहे. सूर्य हा अग्नितत्वाचा आहे. शंखनादही अग्नितत्वाचा. दोन्ही शक्ती स्वरूप झालेले रज संघर्ष होते. सूक्ष्म ज्वलामुळे ही निर्माण होते. देव मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करण्यासाठी असते. आपली जपमाळ व आसन कधीही कोणाला देऊ नये. त्यात आपले सेवेचे सात्विक लहरीचे बंधन झालेले असते. दुसऱ्याला दिलेले आसन ते मिळत साधनेच्या आसनावर आळस येतो. तेव्हा दुसऱ्यांचे आसन कधीही घेऊ नये. आपल्याला आळस येतो. देव नेहमी करंगळी शेजारच्या बोटाने गंध का लावावे? देवाला नेहमी करंगळी शेजारच्या बोटाने गंध का लावावे? हाताचे 5 बोटे हे तत्वांशी निगडित आहे. अंगठा आत्मा, तर्जनी पित्तर, मध्यम स्वतः, अनामिका देव, करंगळी. म्हणून देव बोटाचे देवांना गंध लावावे. समईत नेहमी 1, 3, 5 अशा विषमवाती असावेत. पितरांना दोष लागतो म्हणून अंगावर फाटलेला कपडा कधी का शिवू नये? का बरं पितरांना दोष लागतो? आपले पितरांना दोष का लागतो? गुरुमाऊली यावर खूप छान उत्तर देतात. उंबरट्यावर बसून का शिंकू नये? उंबरटा हा मुळात बसण्यासाठी नाही. तिथं सर्व तीर्थ बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा संबित होते. म्हणून उंबरट्यावर बसून अपशकुन मानला जातो. निजलेल्या माणसाला का ओलांडू नये? झोपलेले शेव असतं म्हणून झोपल्यानंतर गुरुमाऊली म्हणतात ते शेव होतं म्हणून त्यांना ओलांडू नये. मांजराला प्रेत ओलांडून का देऊ नये? प्रेत हे राहते म्हणजे पिशाच्या योनीत जाते, मोक्षप्राप्ती होत नाही. म्हणून रात्रीची वेळ मीठ किंवा उडीद का आणू नये? हे दुसऱ्यास का देऊ नयेत? याचे कारणी तत्व आहे. आकर्षण क्रिया पटकन बळ देते. सायंकाळी केर काढू नये. आपले आई वडील जेव्हा आपल्याला सांगतात संध्याकाळी केर काढू नये. लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते. अलक्ष्मीला आवडते. म्हणून संध्याकाळच्या वेळेस केर कचरा काढू नये. एका हाताने नमस्कार का करू नये? 10 इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो म्हणून एका हाताने कधीही नमस्कार करू नये. गुरुमाऊली म्हणतात काही नियम असतात, आपण ते पाळावेच लागतात. स्वामींची सेवा तुम्ही करून बघा. मंदिरात काय सांगता? मंदिरात आपण कोणती सेवा करायला पाहिजे? श्रावण महिन्यात खूप आपल्याला सेवा सांगितलेली आहे. कोणते कोणते मंत्र जपायचे? 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप केलाच पाहिजे. 9 विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा जप 11 वेळेस केलाच पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृताचे पाठ केले पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे 11वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही 11वा अध्यायाचा प्रत्येक सोमवारी पाठ करा. गुरुमाऊली म्हणतात यावर